नमस्कार. यशवंतनगरी न्यूज चॅनलच्या वतीने आपण घरोघरीच्या गौरी गणपतीला आपण भेट देतोय. तरी आज आपण आलेलो आहोत सौ रुपाली संजय मुठेकर व लातूर मॅडम यांच्या घरी. तरी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी अत्यंत सुरेख पद्धतीने अशी गौरी व त्याचबरोबर गणपती विराजमान असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. गणपतीचं म्हणायचं झालं तर गणपती हा इको फ्रेंडली शाडूचा त्यांनी विराजमान केलेला आहे. त्याचबरोबर जी आरास आहे गणपतीची ती प्लॅस्टिकची किंवा थर्मोकॉलची नसून ती फायबरची त्यांनी आरास केलेली आहे. त्याचबरोबर गौरीला पारंपरिक पद्धतीचे दागिने त्यांनी परिधान केलेले आहेत. त्याचबरोबर पारंपरिक असे पदार्थ देखील त्यांनी ठेवलेले आहेत. आणि विशेष गोष्ट सांगायची म्हणजे जी खाली आपण फुलांची सजावट बघतोय ती प्लॅस्टिकची नसून ती खऱ्या फुलांची सजावट त्यांनी यावेळेस केलेली आहे. तरी आपण मॅडमला विचारूया की मॅडमनी कशा पद्धतीने गौरी गणपतीची तयारी केली आहे. नमस्कार. दरवर्षी आमच्याकडं गौरी गणपती मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. ह्यावर्षी आम्ही नवीन घरात आमच्या शिफ्ट झालेलो आहोत. तर ह्यावर्षी आम्ही थीम अशी काही केलेली नाही आहे, परंतु जे गणपती डेकोरेशनसाठी जे सामान वापरले ते इको फ्रेंडली आहे. म्हणजे ओरिजिनल फुलांची सजावट आहे. नंतर मंदिर जे आहे ते पण थर्मोकॉलचं न करता थर्माकॉलचं न करता फायबरचं केलेलं आहे. आणि बाकीची सजावट तुम्ही बघताय ती नॅचरलच आहे. त्यात आर्टिफिशियलपणा किंवा इतर काही वापरलेले सगळे जे पदार्थ गौरीच्या पुढे केले ते आम्ही घरी केलेले आहेत. विकतचं काही नाही आहे ह्या वेळेला केलेलं. अशा पद्धतीने सजावट केली. तरी आपण रुपाली मुठेकर मॅडमला देखील विचारूया की त्यांनी कशा पद्धतीने तयारी केली. ह्यावेळी आमचं सगळं फ्लावरचं कन्सेप्ट होतं. स्टार्ट फ्रॉम रांगोळी टू बाहेरचं आमचं गार्डन एरिया म्हणा किंवा इंडोर प्लांट्स किंवा इथे जे सगळं प्लांटेशनचंच आम्ही थीम ठेवली. कारण थोडंसं वेळ कमी पडला म्हणून आम्ही प्लांटेशनचीच कन्सेप्ट पकडून तेच नॅचरल थीम पकडली गेली. म्हणजे हे प्लांट्स जे आहेत ह्याचं पण आमच्या घरचंच वापरलं आहे. ते मध्ये जे सेंटरला तुम्ही बघताय ते मनी प्लांटचं आहे आणि जे साईडला वगैरे यूज केलं ते आमच्याच पेटल्स आहेत घरचेच गार्डनचेच. तो हीच थीम आम्ही आज ह्यावेळी राबवली. थँक्यू.